कृष्णार्थमध्ये अगदी त्याच्या जन्मापासून ते त्याने सांगितलेल्या भगवद्गीतेपर्यंत, म्हणजे आपण ज्याला भगवान श्रीकृष्ण म्हणजे देवकी नंदन ते भगवान श्रीकृष्ण हा प्रवास, आणि त्यामध्ये अनेक कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी किंवा ज्या आपल्याला थोड्या बुचकळ्यात पडणाऱ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे सगळ्यात आधी तर जसं मगाशी मी म्हटलं की पूतना राक्षसीचा वध कसा काय केला, त्याच्या मागे विज्ञान काय, कसं एक बाळ मारू शकतं. प्रॅक्टिकली तर ते पॉसिबल नाहीये, तुमच्या माझ्यासारख्या एका ह्युमनला ते पॉसिबल नाहीये. मग कसं काय, मग ते नेमकं काय झालं असेल तेव्हा, त्याने चोरी का केली, त्याच्या चोरी मागचा हेतू काय, त्याने तो खोटं बोलला, अनेक गोष्टी. बरं, अजून एक गंमत आहे त्याच्यामध्ये की गोवर्धन पर्वत त्याने करंगळीवर उचलला. गोवर्धन पर्वत नेमका त्याने कसा उचलला. एक 7-8-10 वर्षाचा छोटासा मुलगा एक पर्वत उचलतो आणि पुन्हा आपण त्याला म्हणतो तुमच्या वयासारखा सामान्य व्यक्ती आहे, हाडामासाच्या शरीर कैदेत बंदिस्त असा, लिमिटेशन्स आहेत त्याला. मग तो कसा गोवर्धन उचलतो, आपण बघतो फोटोग्राफ्समध्ये असा करंगळीवरती छानपैकी पर्वत उचललाय, त्याचं ते नेमकं काय आहे. त्यानंतर जसं मगाशी आपलं बोलणं झालं की एक गवळणीचा जो रास लीला आहे किंवा आंघोळीला गेलेल्या गवळणी आणि त्यांची सगळी वस्त्र लपवून कुठेतरी पळून जायचं किंवा त्यांना मजा बघायची, त्यांना वरून म्हणायचं की असाल त्या अवस्थेत बाहेर या. अरे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, मग काय असेल नेमकं ते, त्याच्या मागे कोणता हेतू असेल, अशा बऱ्याच गोष्टी. त्याला रणछोड म्हटलंय. आपण पूजा करतो त्याची रणछोड म्हणून. काही ठिकाणी ते नाव कौतुकाने पण ठेवलं जातं आणि रणछोडदास म्हणजे काय म्हणू आपण, भित्रेपणाचं लक्षण, पळपुटा. रणछोड म्हणजे काय, आवडेल का आपल्याला. आपण कितीतरी वेळा विचार करू अरे नाही मागे हटायचं छे. मग त्याने हे कसं का केलं असेल. त्याला धूर्त राजकारणी म्हटलंय. त्याने इतकी कारस्थानं केली आहेत, प्रचंड कारस्थानं केलेली आहेत. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो, डिप्लोमसी वापरतो तेव्हा की नाही तेव्हा ते चालेल. पण मग आणि बरेचदा काय होतं, सोयीने माणसं वागत असतात. आपण खरं तर खूप सोयीने वागतो. जेव्हा एखादी गोष्ट मला जमत नाही तेव्हा मी म्हणते की त्याला जमलं तो देव होता ना, चमत्कारी अवतारी पुरुष, मला कसं जमणार. आणि माझं खोटारडेपणाचं, माझ्या चोरीचं म्हणजे ते समर्थन करायला मग मी कृष्णाला म्हणते अरे हां त्याने पण केलं ना, देव पण खोटं बोलला, त्याने पॉलिटिक्स केलं, त्याने या सगळ्या गोष्टी केल्या, मग मी एखाद्या वेळेस केलं म्हणून कुठे. म्हणजे आपण इतके हिपोक्रॅट्स असतो की सोयीने त्याला कधी देव म्हणतो, कधी चोर म्हणतो, आपल्या सोयीने. पण त्याला हे अभिप्रेत आहे का, त्याला काय सांगायचंय. असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाचा अवतार हा कलियुगाच्या, म्हणजे तिथून कलियुग सुरू झालं, म्हणजे शेवट जो म्हणतो द्वापार युगाचा. मग त्याने जी भगवद्गीता सांगितली, म्हणजे आता पुढे मी असेन नसेन, पण मी तुम्हाला एक SOP देऊन जातो. जीवन जगण्याचा SOP. मी जे करून दाखवतोय त्याचा एकदा तुम्ही विचार करा, त्याकडे अभ्यासू दृष्टीने बघा, तुम्हाला नक्की मार्ग मिळेल की मी जर श्रीकृष्ण या परिस्थितीत असते त्यावेळेस म्हणजे त्यांनी काय केलं असतं. हा प्रत्येक उत्तर त्याच्या चरित्रामध्ये आपल्याला मिळेल.